पूर्णा येथे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 21.50 लाखांचा प्रतिबंधित गोवा गुटखा व स्कॉर्पिओ जप्त. पूर्णा प्रतिनिधी. पूर्णा तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गोवा गुटखा आणि स्कॉर्पिओ वाहनासह एकूण 21,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 3 आरोपींविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक अवैध धंद्याविरोधात पेट्रोलिंग करत असताना राजमुद्रा चौक परिसरात गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार MH23AS 6786 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ नांदेडहून पूर्णाकडे प्रतिबंधित गुटखा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. पथकाने ताडकळस टी पॉइंट येथे सापळा रचला. संशयित स्कॉर्पिओ दिसताच चालक सय्यद हुसेन सय्यद अली याने वाहन पळून नांदेडच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर काही अंतरावर चालकाने स्कॉर्पिओ रस्त्याच्या कडेला सोडून अंधाराचा फायदा घेत फरार झाला. पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 7,50,000 रुपयांचा 40 बॅग प्रतिबंधित गोवा गुटखा आढळून आला. तसेच 14 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण 21,50,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. जप्त वाहन व मुद्देमाल पूर्णा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून सय्यद हुसेन सय्यद अली सय्यद गोस सय्यद अली दोघे राहणार इक्बाल नगर पूर्णा तसेच आणखीन एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. कारवाईतील पथक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, PSI चंदनसिंह परिहार, PSI अर्जुन टर्के, HC यशवंत वाघमारे, HC गोविंद चुडावकर, HC सूर्यकांत ताटीकोडलवार, HC रंगनाथ दुधाटे, HC महेश कौठाळे, HC सचिन भदरगे, HC दीपक मुदिराज, DHC सूर्यकांत सातपुते, PN गजानन क्षीरसागर, PC निंबाजी वहाळे आणि PC हनुमान ढगे यांनी ही कारवाई केली.